अगं बाई, थांबा जरा. तुमच्या खात्यात अजूनही 1500 रुपये आले नाहीत का? तर ही बातमी तुमच्यासाठी खूपच धक्कादायक आहे. लाडकी बहीण योजनेत मोठा गोंधळ समोर आला आहे. काही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेत, पण हजारो महिलांचे पैसे थेट थांबवण्यात आले आहेत. आणि सर्वात मोठा धक्का म्हणजे आत्तापर्यंत 1.5 लाख महिलांचे अर्ज सरळ रद्द करण्यात आले आहेत. होय, आणि त्यामुळे त्यांना फेब्रुवारीच नाही तर जानेवारी महिन्याचा हप्ता सुद्धा मिळालेला नाही. नेमकं तुमचं नाव ह्या लिस्टमधून काढलं गेलंय का? तुमचे पैसे का अडकलेत आणि अजूनही तुम्हाला पैसे मिळणार आहेत का नाही? हे सगळं जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. योजनेतील सध्याचा गोंधळ. सध्या या योजनेत मोठ्या प्रमाणावर गोंधळ पाहायला मिळतोय. नियमानुसार फेब्रुवारीचा हप्ता वेळेत मिळणे अपेक्षित होते, मात्र तो मार्चच्या शेवटी जमा झाला. पण चिंतेची बाब अशी की राज्यातील सुमारे 1.5 लाख महिलांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत. ह्या महिलांना केवळ फेब्रुवारीचाच नाही तर जानेवारी महिन्याचा थकीत हप्ता सुद्धा मिळणार नाहीये. जर तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर त्याचे मुख्य कारण तुमचे अर्ज निकषात बसले नसणे हे असू शकते. अर्ज रद्द होण्याची मुख्य कारणे. सरकारने या योजनेसाठी काही कडक नियम लावले आहेत. जर तुमचा अर्ज रद्द झाला असेल तर खालीलपैकी एखादे कारण असू शकते. वयोमर्यादा. लाभार्थ्याचे वय 21 ते 65 वर्षांच्या दरम्यान असणे अनिवार्य आहे. उत्पन्नाची अट. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त असल्यास अर्ज अपात्र ठरवला जातोय. वाहन मालकी. ज्या कुटुंबात 4 चाकी वाहन, ट्रॅक्टर सोडून आहे त्या महिलांना या योजनेचा लाभ मिळत नाही. सरकारी नोकरी. कुटुंबातील कोणीही सदस्य सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक असेल तर तो अर्ज बाद केला जात आहे. कागदपत्रांमधील त्रुटी. आधार लिंकिंग किंवा बँक खात्यात तांत्रिक चुका असल्यामुळेही अनेक अर्ज प्रलंबित आहेत. आता काय करावे? जर तुमचा अर्ज वरील कारणांमुळे रद्द झाला असेल तर तुम्हाला या योजनेचा लाभ घेता येणार नाही. मात्र जर तुमची सर्व कागदपत्रे बरोबर असूनही पैसे आले नसतील तर त्वरित जवळच्या सेतू केंद्रात किंवा अंगणवाडी सेविकांशी संपर्क साधून आपल्या अर्जाची स्थिती म्हणजे स्टेटस तपासा. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या इतर भगिनींसोबत शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.